हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आज सकाळी सुचतच नव्हतं काय करू भाजीला म्हणून. त्यामुळे मी आमटी करायचं ठरवलं, कारण की आज हे पण घरीच होते. म्हणजे सुट्टी नव्हती त्यांना, पण ते आज घरी होते. त्यांनी सुट्टी घेतली होती. म्हटलं चला मग आज ते घरी असते की मित्रांनो, तुमच्या दादांना पातळ भाजीच लागते आणि त्याबरोबर भात पण लागतो. त्यांचं खूप आवड मित्रांनो. ते म्हणजे त्यांचं सुकी भाजीने पोट नाही भरत, त्यामुळे मला ते घरी असले की अशी पातळ भाजीच करावं लागते. म्हटलं चला मस्त कसं तेल सुटले बघा मित्रांनो. मसाला चांगला परतून घेतला. त्यानंतर मग लगेच त्या डाळ वगैरे टाकून घेतली. मटाच्या डाळीची आमटी केली होती मित्रांनो मी अशा पद्धतीने. त्याचबरोबर भात पण होता. तुमच्या दादांना भात तर लागतोच. आणि लगेच पोळ्या पण होत्या. मी सकाळीच करून घेतल्या होत्या पोळ्या. नाश्ता लागतो त्यांना, त्यामुळे माझ्या सकाळीच पोळ्या होत्या. त्यानंतर मग असं दुपारी खूप ऊन होतं मित्रांनो, मला बाहेर तर जाऊशीच वाटत नाही. त्यामुळे मी आजीकडे गेले नाही. वरचा फॅन आहे पण त्याची खूप पत्र्याची गरम वाफ येते, म्हणून आम्ही काय वरचा फॅन लावतच नाही. तुमचे दादा आलेलेच होते, त्यामुळे त्यांनी माझ्याचे 2 बॉक्स आणले होते माझ्यासाठी. एक त्यांनी आणि एक मी पिले. मग संध्याकाळी म्हटलं मला काहीतरी खाऊशी वाटलं होतं. म्हटलं चला आपण संध्याकाळी ना असे पोहे करूया, कडक कडक पोह्यांचा चिवडा. तुम्ही केला असेल कधी ट्राय? नसेल केला तर नक्कीच करून बघा. खूप असा कुरकुरीत छान लागतो. म्हटलं मला खाऊशी वाटलं होतं, त्यामुळे मी केलं असं. दुकानातले कुरकुरे वगैरे खाऊन तर कंटाळा आला. जवळच दुकान आहे, त्यामुळे मी आणते खाते. म्हटलं चला आज घरी कसं ट्राय करूया. म्हणून मी काय केलं, जिरे मोहरी सगळं परतून घेतलं. कढीपत्ता तर नव्हता, त्यामुळे मी असेच साधे पोहे केले होते मित्रांनो. साधे केले तरी पण ते खूप टेस्टी छान लागत होते. म्हटलं चला लागलीच आपण आता संध्याकाळची भाजी पण करून घेऊ, कारण की 6:30 वाजून गेले होते. म्हटलं चला ते एक बटाटे कापलं, मसूरची डाळ, एक बटाटं, एक कांदा असं परतून घेतला मित्रांनो. म्हटलं चला मसूरची डाळची भाजी करूया. सकाळची भाजी होती. म्हटलं चला काल लगेच त्यात मसाला वगैरे टाकून घेतला. डाळ करून घेतली मित्रांनो. तुमच्या दादांना घरी असलं की पातळ भाजीच लागते, आणि त्यामुळे म्हटलं चला आता सकाळची भाजी आहे, मग ती थोडीशी डाळ करूया. आणि मला बटाटा आवडतं, त्यामुळे म्हटलं चला डाळ त्यात एक बटाटा पण टाकून घेऊया. नाही तर मी नुसती डाळ करणार होते. म्हणून लगेच थोडा वेळ TV बघत बसले. किचन वगैरे आवरून घेतलं. इकडे डाळ शिजत होती, लगेच दिवा पण लावून घेतला मित्रांनो. एका दिव्याचा प्रकाश किती छान पडतो. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. तोपर्यंत बाय, टेक केअर.